श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या. तर पोळा आहे त्या दिवशी आणि त्याच्यानंतर श्रावण हा संपणार आहे. तर त्या दिवशी आपल्याला उतारे, सेवा, उपाय काय करायचे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. त्यासोबत तुम्हाला त्या दिवशी एक दिवशी पारायण, एका ग्रंथाचं अतिशय प्रभावशाली ग्रंथाचं पारायण करायचं आहे, त्यावर मी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि आजचा आपला विषय आहे की घरात खूप कटकटी, भांडण, नकारात्मकता हे जे काही असतं, तर यासाठी आपल्याला काय करायचं, तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर यावर एक उपाय आहे, तर कर्पूर होम आहे, जो आपल्याला अमावस्यापासून सुरू करायचा असतो. कर्पूर होमचे अतिशय अनुभव आहेत. तर आपण जर कर्पूर होम जर घरात सुरू केला, तो कर्पूर होम हा अमावस्या ते अमावस्या करायचा असतो. तर तो कर्पूर होम जर तुम्ही केला तर घरातल्या कटकटी, भांडणं, नकारात्मकता जी असते, काही घरात असं असतं की सगळं काही चांगलं असतं, पण तरी घरामध्ये थोड्या थोड्या कारणांमुळे भांडणं होतात, कटकटी होतात. तर अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही अमावस्या ते अमावस्या कर्पूर होम घरात सुरू करू शकता. तर कर्पूर होम कसा करायचा त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेव्हा अमावस्या सुरू होणार आहे, म्हणजे जसं की आता शुक्रवारी अमावस्या लागणार आहे, शनिवारी संपणार आहे, तर तुम्हाला ह्या अमावस्येपासून तर पुढच्या महिन्यातली जी अमावस्या येईल तोपर्यंत तुम्हाला ही सेवा म्हणा, उपाय म्हणा, हा करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तुम्ही हा जो उपाय आहे हा केव्हाही करू शकतात. संध्याकाळी जर केलं तर अतिशय चांगलं. तर अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत करायचं, तुम्हाला रोज करायचं. नारळ घ्यायचं, त्याच्यानंतर कापूर घ्यायचा, भीमसेन कापूर घ्या, जर घेतला तर अतिशय उत्तम, दुसरा असेल तर दुसरा घ्या. तर ही सेवा तुम्हाला कशी करायची आहे, तर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, त्याचा शेंडा तुम्हाला देवाकडे करायचा आहे आणि देवासमोर बसून तुम्हाला एक म्हणजे एक पाट घ्या, पाटावर ताट ठेवा, ताटामध्ये ते नारळ ठेवा आणि मग त्याच्यावर एक कापराची वडी तुम्हाला ठेवायची, ती पेटवायची आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, जोपर्यंत एक कापराची वडी जळत नाही किंवा 7 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. समजा एक कापराची वडी ठेवायची, ती पेटवायची, ती संपत नाही तोपर्यंत दुसरी कापराची वडी ठेवायची, ती संपत नाही तोपर्यंत तिसरी ठेवायची. अशा 7 कापुराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा, नाहीतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची, नाहीतर गायत्री मंत्र जो आहे त्याचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळ हातात घ्यायचं नाही, तुम्ही देवासमोर बसायचं आणि तुमच्यासमोर एक ताट ठेवून त्याच्यात नारळ ठेवायचं, शेंडा देवाकडे असला पाहिजे आणि कापुराच्या वड्या त्याच्यावर एक एक ठेवायच्या आणि ती पेटत नाही तर दुसरी ठेवायची, तिसरी, अशा 7 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर एवढंच करायचं आणि त्याच्यानंतर तो कापूर शांत झाला की ते नारळ तुम्ही बाजूला ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी तेच नारळ तुम्हाला तशाच पद्धतीने ताटात ठेवायचं, परत कापराच्या वड्या जाळायच्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. याला कर्पूर होम असे म्हणतात. हे अमावस्या ते अमावस्या केला जातो. त्या नारळाला जर तडा गेला, काही गेला तर घाबरण्याचं कारण नाही, कारण आपण त्याच्यावर कापराच्या वड्या जाळणार आहोत. त्याच्यामुळे त्या अग्नीमुळे साहजिक एखाद्या वेळेस त्याला तडा जाऊ शकतो. तर ते जे नारळ आहे ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन नारळ आणून त्याच्यावर सेवा करायची आहे. तर आणि समजा तुमच्या नारळाला जर महिनाभर तडा गेलाच नाही, अमावस्या ते अमावस्यापर्यंत तडा जर गेलाच नाही, तर ते नारळ तुम्हाला, ती सेवा पूर्ण झाल्यावर ते नारळ तुम्हाला फोडून घरामध्ये तुमचे जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या सगळ्यांना ते प्रसाद म्हणून द्यायचं आहे. घरातले व्यक्ती म्हणजे फक्त घरातलेच व्यक्ती, समजा नवरा, त्याच्यानंतर देराणी, सासू सासरे, मुलं, बस एवढेच. जे नणंद नाही, भाऊ नाही, अशा कोणालाच द्यायचं नाही. फक्त घरातले जे व्यक्ती आहेत त्यांना ते नारळ फोडायचं चांगलं असेल तर आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं. हे काम तुम्हाला करायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला महिनाभर ही जी सेवा आहे ही करायची आहे. तुम्हाला जर मासिक धर्म आला 4-5 दिवस स्किप करायचं, घरात सेवा करायची नाही आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर परत सेवा कंटिन्यू करायची. पण विटाळ सुतंचं आलं तर त्याच्यानंतर ते जे नारळ तुम्ही सेवा केलेलं असेल ते नारळ विसर्जित करायचं, दुसरं नारळ आणायचं आणि जेव्हा अमावस्या येईल त्या अमावस्येपासून तुम्हाला म्हणजे ती सेवा सोडून द्यायची पूर्णपणे. नवीन नारळ आणायचं आणि येत्या अमावस्येपासून ती सेवा सुरू करायची ते पुढच्या अमावस्येपर्यंत. अशी ही कर्पूर होमची जी सेवा आहे, उपाय आहे, हा तुम्हाला करायचा आहे. याच्याने तुमच्या घरातल्या नकारात्मकता, कटकटी, भांडणं जे काही आहे ते कमी होण्यास मदत होईल किंवा कायमची नष्ट होतील. तर त्याच्यामुळे ही एक सेवा किंवा उपाय तुम्ही करायला विसरू नका. येत्या अमावस्येपासून कर्पूर होम नक्की करा, जेणेकरून तुमच्या घरात शांतता राहील. आणि आता तुम्हाला समजलंच असेल की कर्पूर होम कसा करायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.